मुंबईत भाजप बंडखोरांमुळे अभूतपूर्व गोंधळ उडाला। अधिकृत एबी फॉर्म दिला नसतानाही बनावट एबी फॉर्म जोडला। निवडणूक आयोगाकडून नेमका तोच एबी फॉर्म ग्राह्य धरण्यात आला। शिल्पा केळुसकरांचा एबी फॉर्म हा वैध ठरला। भाजपाची निवडणूक आयोगात या विरोधात धाव घेण्यात आली आहे। दरम्यान दत्ता केळुसकर नॉट रिचेबल झाल्यानं भाजपची डोकेदुखी वाढली। जागा वाटपात ती जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली। माजी नगरसेवक रामदास कांबळेंच्या पत्नी पूजा युतीच्या उमेदवार होत्या। मात्र त्या दरम्यानच हा अभूतपूर्व गोंधळ हा पाहायला मिळालेला आहे। मुंबईत भाजप बंडखोरांमुळे हा अभूतपूर्व गोंधळ उडाला आहे। तर अधिकृत एबी फॉर्म दिला नसल्याने हा खोटा फॉर्म जोडण्यात आला। अधिक माहिती या संदर्भात घेऊयात। आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर हे सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहे। मनोज, नेमका प्रकार काय घडला, काय माहिती मिळते? नक्कीच आपण या ठिकाणी पहिलं महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि त्यामध्ये आताच काही म्हणजे 2 दिवसापूर्वी फॉर्म अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कोणाला उमेदवारी न मिळाल्यामुळे काही जणांनी बंडखोरी मोठ्या प्रमाणामध्ये केलेली आहे आणि त्यातच मुंबई भाजप बंडखोरीमुळे अभूतपूर्व गोंधळ हा या ठिकाणी झालेला आहे। पक्षाने अधिकृत एबी फॉर्म दिला नसतानाही बनावट एबी फॉर्म म्हणजे कलर झेरॉक्स जोडल्याने या ठिकाणी संभ्रम हा निर्माण झालेला आहे। निवडणूक आयोगाकडून भाजपचा एबी फॉर्म देखील या ठिकाणी ग्राह्य धरल्याने भाजप उमेदवार शिल्पा केळुसकर यांचा अर्ज या ठिकाणी वैध केलेला आहे। म्हणजे आपण या ठिकाणी बदल ही जागा होती ती शिंदे गटाला होती। शिंदेचे नगरसेवक रामदास कांबळे यांची पत्नी पूजा कांबळे रिंगणात होत्या आणि त्यांना ही उमेदवारी देण्यात आलेली होती। पण या ठिकाणी भाजपकडनं उमेदवारी अर्ज हा भरला गेला होता। शिल्पा केळुसकर यांनी हा अर्ज भरला होता आणि त्यांनी या ठिकाणी कलर झेरॉक्स देखील जोडली होती। पण या ठिकाणी निवडणूक आयोगाने या ठिकाणी हा अर्ज वैध केलेला आहे। त्यामुळे भाजपने निवडणूक आयोगाकडून तक्रार आधीच करण्यात आली असून पाठपुरावा देखील करण्यात येणार आहे अशी माहिती भाजप नेत्यांकडून समजून येत आहे। मात्र मनोज, असा डुप्लिकेट एबी फॉर्म हा जोडला जातो आणि निवडणूक आयोगाकडून तो वैधही ठरतो। आधीच निवडणूक आयोगावर अनेक आक्षेप घेतले जातात, त्यात हा गोंधळ, त्यामुळे कुठेतरी निवडणूक आयोगासंदर्भातली अविश्वासार्हता पुन्हा एकदा समोर येते। नक्कीच आपण पाहतो या अगोदर देखील विरोधकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये टीका केली गेली होती निवडणूक आयोगाकडे आणि त्यानंतर आता निवडणूक आयोगाकडे पुन्हा एकदा असं आपण पाहतो जो भाजपकडनं कलर झेरॉक्स जोडण्यात आलेली होती ती कलर झेरॉक्स देखील वैध केलेली आहे। त्यामुळे निवडणूक आयोगावरती प्रश्न निर्माण झालेले। त्यामुळे आता या ठिकाणी काय निवडणूक आयोगावरती निर्णय घेतला जातो की जो अधिकारी हा अर्ज स्वीकारले त्यावरती काय निर्णय घेतले जाते हे देखील तेवढंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जी मनोज, यानंतर आता भाजपकडून नेमके काय पावलं उचलले जात आहेत आणि या बंडखोर उमेदवारासंदर्भात काही ऍक्शन घेण्यात आलेली आहे का? बरोबर आहे प्रणिता, या ठिकाणी आता यावरती ऍक्शन ही घेतली जाणार आहे कारण की ही उमेदवारी आपण एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळाली होती। त्या ठिकाणची उमेदवारी पण या ठिकाणी डुप्लिकेट अर्ज भरून या ठिकाणी उमेदवारी मिळवली गेलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी भाजपकडून निवडणूक आयोगाला आपण तक्रार आधीच करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर त्याचा पाठपुरावा देखील केला जात आहे आणि यानंतर भाजप काहीतरी या ठिकाणी ऍक्शन देखील घेतली जाणार आहे। अगदी मनोज, भाजपच्या लक्षात हा सर्व गोंधळ नेमका कधी आलाय? आपण या ठिकाणी बघतो ही उमेदवारी दिली होती ती एकनाथ शिंदे गटाला दिली होती आणि त्यानंतर आपण बघतो जो नाव आलं त्यावरती ही म्हणजे डुप्लिकेट असं समजल्यानंतर ही आपण यादी गेली होती आणि यादीमध्ये असा फॉर्म अर्ज भरल्याचं समजून आलं आणि त्यानंतर आपण या ठिकाणी बघितलं तर डुप्लिकेट अर्ज भरल्यामुळे पहिलंच निवडणूक आयोगाकडनं सांगितलं होतं की असा अर्ज देखील या ठिकाणी भरला गेलेला आहे। पण आपण या अगोदरच निवडणूक आयोगाने हा अर्ज वैध केलेला आहे। पण या आता निवडणूक आयोगाकडे आता जी मागे घेण्याची प्रक्रिया देखील आहे। जी अगदीच मनोज, त्यामुळे या प्रकरणावर आता नेमकी कशी ऍक्शन घेतली जाते, काय कारवाई केली जाते याकडे लक्ष आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।